आणि आता पुन्हा बीडच्या संदर्भातली बातमी आहे। बीडच्या हत्या प्रकरणावरून निघत असलेल्या आक्रोश मोर्चांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा एकदा तीव्र होतोय की काय अशी शंका घेण्यास वाव निर्माण झालाय। कारण या मोर्चाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंवर सडकून टीका करतायत। त्यामुळे धनंजय मुंडेंना टार्गेट करणं हे काही ओबीसी नेत्यांना षडयंत्राचा भाग वाटतंय। एकूणच काय तर या वादामुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा भरकटतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। पाहूयात। बोलायचं नाही का, हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनंजय मुंडेचं नाव घेतलं। आधी घेतलं का त्याचं तोंडावर नाव? कारण तो मंत्री आहे। आरोपीच्या पाठीमागं तुम्हाला हिरूड पाडायचा आता, आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रतिमोर्चेत काढायचे, हिरूड पाडायचे का धनंजय मुंडेला? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली। मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंविरोधातली हीच भूमिका राजकीय वादाचा मुद्दा झाली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं जात आहे। या मोर्चामध्ये मनोज जरांगेही सहभागी होत आहे। मात्र मनोज जरांगे ओबीसी नेत्याला टार्गेट करत असल्याचा दावा मुंडे समर्थक नेत्यांकडून केला जातोय। यावर मनोज जरांगेंनी मुंडे समर्थकांना चांगलंच सुनावलंय। बोलायचं नाही का, हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलित मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं तुम्ही कस काय वाढता तुमच्यावरती बळत? गुंडाला बोलायचं नाही। सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला, कापायचेत का तुम्हाला लोक आमचे? त्या वाकोळे साहेबाचा मर्डरच झालाय, अरे त्याला मर्डरच म्हणतात। बोलायचंच नाही का? आम्ही कोणता जातीवाद शिकवता राहू तुम्ही आम्हाला? म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद। मी संतोष भाईंच्या न्यायासाठी लढतोय, न्याय मागतोय। न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या। मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही। मी कधी बोललो? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनंजय मुंडेचं नाव घेतलं। आधी घेतलं का त्याचं तोंडावर नाव? कारण तो मंत्री आहे, तो सरकारमध्ये, जातीचा नाहीये। मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव, तर त्याने ते आवरायच्या ऐवजी ती लाभार्थी टोळी उठली। पिके में खाय, गटार खाय, नाल्या खाय, कुठं दगड गोटे खाय, नद्या खाय, राख खाय, काही खाय, ही टोळी उठली। आणि तुम्ही गुंडाला पोसता। आरोपीच्या पाठीमागं तुम्हाला हिरूड पाडायचा आता, आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रतिमोर्चेत काढायचे, हिरूड पाडायचे का धनंजय मुंडेला? मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कुणाला? संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय। मात्र लक्ष्मण हाकेंना हे धनंजय मुंडेंविरोधातलं षडयंत्र वाटतंय। महाराष्ट्रामध्ये अनेक गंभीर घटना घडतायत, अनेकांची हत्या होतीये, तरीही सर्वच आमदार खासदारांचं लक्ष बीडकडेच आहे का असा सवाल हाकेंनी केलाय। पण ज्या मुलाची हत्या झाली ती जात वर्चस्वाच्या भावनेतून झाली, त्याचं आम्ही नाव घेतलंय। पण आम्ही आरोपीचं अजून नाव घेतलेलं नाही। अभिमन्यू पवार आम्ही अजून म्हटलं नाही की आम्ही प्रत्येक जिल्ह्याला मोर्चा काढू, कारण तुमच्यासारखे जातीय नासक्या मनोवृत्तीची आम्ही माणसं नाही आहोत। आम्ही शोषित आहोत, वंचित आहोत। आम्ही आवाज उठवणार। आणि या पिस्टनचं, या आरोपीचं काय करायचं, या सावकाराचं काय करायचं, याच्याकडे अभिमन्यू पवार बघणार का? मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ असतात हे अभिमन्यू पवार, या गोष्टीकडे तुम्ही काय बघतायत? कधी भेट देणार आहात? हा सवाल आहे आमचा। दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून 18 पगड जाती एकत्र आल्याची भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। ज्यांना न्याय द्यायचा आहे देशमुख कुटुंबाला ते कुणीही राजकारण करत नाही, आणि ज्यांना समर्थन करायचं नाही ते लोक राजकारण करत असेल तर त्यांनी राजकारण थांबवावं। कारण सगळ्या 18 पगड जाती आहेत, जे समाज आहे ते न्यायाच्या भूमिकेत आहे। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांची भूमिका एकच आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। मला काय सांगाल की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा आता मागणी होऊ लागलेली आहे। धनंजय मुंडे जर मंत्री असले तर कुठंतरी दबाव येण्याची शक्यता आहे? त्या तपासात जे अधिकारी नेमलेले आहेत आणि जो तपास सगळा चाललाय गृह खात्याकडून, तर मुख्यमंत्र्यांनी ते ठरवायची गोष्ट आहे। त्यांनी ते ठरवावं। त्यांना जे काही सोयीचं वाटतंय, जे काही अडचण वाटते ते त्यांनी पूर्ण करावे। धनंजय मुंडेंविरोधात बीडमध्ये सर्व पक्षीय नेते एकवटले। या नेत्यांकडून वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून मुंडेंना अभय मिळालंय। चौकशी पूर्ण झाल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल असं महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय। की देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही माणसाला द्वेषापोटी किंवा आक्षापोटी असं काही करणार नाही। विरोधी पक्ष असो की आमचा पक्ष असो, आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करू। आणि मला वाटतं की आम्ही योग्य दिशेने आहोत, योग्य दिशेने आमचं सरकार काम करतं आहे।
माननीय धनंजय मुंडेबद्दल सुद्धा ज्याविषयी योग्य पद्धतीचा तपास होईल आणि ज्याविषयी असं वाटेल सरकारला त्याविषयी धनंजय मुंडेसोबतही माननीय मुख्यमंत्री बोलू शकतात. पण मला वाटतं आज तरी कुठेही याबद्दलची चर्चा करणे योग्य नाही आहे. कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणे योग्य नाही आहे. कुठल्याही व्यक्तीला दोष देणे योग्य नाही आहे. ज्या दिवशी दोषी आढळला त्या दिवशी मात्र कुणालाही सोडू नये अशी भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. संतोष देशमुखांसाठी सुरू केलेल्या आंदोलनांनाही राजकारणाचा गंध आलाय. म्हणूनच जरांगेंनी आक्रोश मोर्चाच्या मंचावर जाणं टाळलंय. मनोज जरांगे सभेच्या व्यासपीठापासून दूर बसलेले पाहायला मिळाले. हत्या प्रकरणावरून फोकस हटू नये म्हणून मनोज जरांगे खबरदारी घेत आहेत. मात्र ओबीसी विरुद्ध मराठा वादामुळे देशमुख कुटुंबीय न्यायापासून वंचित तर राहणार नाहीत ना, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना.